नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. आज दिनांक 14 जून 2026 कंबाईन गट ब परीक्षेचा पूर्व परीक्षेचा पेपर आज झालेला आहे. त्यातल्या इतिहासाच्या 10 प्रश्नांचा अभ्यास आपण आज पहिल्यांदा करणार आहे. तर पहिला प्रश्न पाहू आपण. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हणून विचारलेलं आहे पहा. तुम्हाला एक लक्षात आलं असेल की यावेळेस आयोगानं चुकीचे आहे, बरोबर आहे, अयोग्य आहे या ठिकाणी बोल्ड केलेलं नाहीये. ते तुम्हाला लक्षात यायला हवं आहे की आयोगानं चुकीचं विचारलेलं आहे की बरोबर विचारलेलं आहे. मग पहिला ऑप्शन पहा. भगतसिंग व राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. अगदी बरोबर आहे. सप्टेंबर 1928 मध्ये सॉन्डर्सची हत्या भगतसिंग राजगुरूंनी केली. लाला लजपत राय ज्यावेळेस लाला लजपत रायांवर अटॅक झाला आणि त्यात कालांतराने लाला लजपत रायांचा मृत्यू झाला, त्या प्रकरणाचा बदला म्हणून सॉन्डर्सची हत्या केली होती. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन याची हत्या आनंद कान्हेरेंनी केली. अगदी बरोबर. 1909 साली आनंद कान्हेरेंनी जॅक्सनचा वध केला. तो जॅक्सन नाशिकचा जिल्हाधिकारी होता आणि 1910 एप्रिल 1910 मध्ये आनंद कान्हेरेंना काय झाली, फाशीची शिक्षा झाली. आणि पुढे पहा, मुंबईचा कमिशनर रँड याची हत्या चाफेकरांनी केली. आता नीट जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल चाफेकरांनी हत्या केली का रँडची, तर अगदी बरोबर आहे, केली. मात्र इथे या रँड हा पुण्याचा प्लेगचा कमिशनर होता, मुंबईचा नव्हे. मग तुम्ही जर व्यवस्थित लहान सहान चुका टाळून जर ह्या गोष्टींचा अभ्यास केला तर तुम्हाला बरोबर कळेल की याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आहे, क. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क. ठीक आहे, पुढचा प्रश्न अभ्यासू आपण आता. दुसरा प्रश्न पहा. 1909च्या मोर्लेमेंटो सुधारणा कायद्याबद्दल हे शुद्ध टोनग्याचे आचळ ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली. तुमच्या लक्षात जर आलं असेल तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे थोडे मवाळ नेते होते. आर.सी. मुजुमदारांचा समावेश पण मवाळ नेत्यांमध्ये केला जातो. आता राहिले लोकमान्य टिळक आणि लाला लजपत राय. तर केसरीच्या 1909च्याच अंकात लोकमान्य टिळकांनी मोर्लेमेंटो कायद्याविषयी हे उद्गार काढलेले आहेत आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक असं होईल. ठीक आहे, त्यानंतर पुढे या. तुमच्या एक लक्षात आलं असेल, राष्ट्रीय चळवळीमध्ये झाल चळवळीवर आयोगाचा एक पॅटर्न राहिलेला आहे की त्याच्यावर आयोग कंटिन्यू राष्ट्रवादी चळवळींवर प्रश्न विचारतो. म्हणजे लाला लजपत राय असतील, लोकमान्य टिळक असतील, भगतसिंग असतील. त्यामुळे याचा अभ्यास करताना आपण ज्यावेळेस इतिहासाचा अभ्यास करू त्यावेळेस ते तुम्हाला लक्षात येणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढे पहा. 3 नंबर, नामदार गोपाळकृष्ण गोखलेंच्या कार्याबद्दल खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करा. पहिला ऑप्शन, 1887 म्हणजे सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. अगदी बरोबर आहे, पुणे सार्वजनिक सभेचे ते चिटणीस झाले होते. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते. अगदी बरोबर आहे, ते पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे पण संपादक होते. त्यानंतर तिसरा ऑप्शन पहा. 1900 साली ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य झाले. तर 1900 नाही, 1902 साली ते कायदे मंडळाचे सदस्य झाले आणि ते ब्रिटनला गेले होते. 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजेच काँग्रेसच्या चिटणीसपदी निवड झाली. अगदी बरोबर आहे, अ ब ड म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. आणि तुम्हाला हेही माहित असेल की 1905च्या बनारस काँग्रेसचे गोखले हे अध्यक्ष होते. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे अ ब आणि ड. ठीक आहे, पुढे या. पुढचा प्रश्न पहा. तुम्ही जर प्रिव्हियस प्रश्नांचा अभ्यास करत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल पहा की ऑल इंडियन ट्रेड काँग्रेस विषयीच्या प्रश्नांमध्ये कंटिन्यू एक सातत्य राहिलेलं आहे पहा. आयटक वर प्रश्न विचारतात. आयटक असेल, इंटक असेल, कामगार चळवळ असेल, श्रीपाद अमृत डांगे, बी टी रणदिवे ह्या लोकांवर परत परत प्रश्न विचारायचा ट्रेंड आयोगाचा राहिलेला आहे. मग 4 नंबरचा प्रश्न पहा. 31 ऑक्टोबर 1920 ऑल इंडियन ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना येते. मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडियन ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनात खालीलपैकी कोण हजर नव्हते विचारलंय, हे महत्वाचं आहे पहा, नव्हते. मग बघा, ज्यावेळेस आयटकचं पहिलं अधिवेशन झालं, लाला लजपत राय त्याचे अध्यक्ष होते, दिवान चमनलाल हे त्याचे जनरल सेक्रेटरी होते आणि जॉन बाप्टिस्टा हे त्याचे फाउंडिंग मेंबर होते. आणि ते जॉन बाप्टिस्टा नंतर 1921च्या आयटकचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर 22ला चित्तरंजन दास होते. मग मला सांगायचंय काय, मागच्या वेळेस जर प्रिव्हियस इयरचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला विचारलं होतं की आयटकचं खालीलपैकी कोण अध्यक्ष राहिलेलं नाहीये. आता यावेळेस आयोगाने प्रश्न काय विचारला की खालीलपैकी कोण हजर नव्हतं. मग ऑप्शन पहा. मोतीलाल नेहरू आहेत, अवंतिकाबाई गोखले आहेत,
महात्मा गांधी आहेत, विठ्ठलभाई पटेल आहेत. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल की महात्मा गांधी हे आयटकच्या अधिवेशनाला हजर नव्हते. का? तर पहा, 1 ऑगस्ट 1920 साली गांधीजींनी टिळकांच्या मृत्यूनंतर असहकार चळवळ सुरू केली होती. असहकार चळवळीच्या कार्यात गुंतलेले असल्यामुळे मुंबई इथल्या अधिवेशनाच्या दिवशी महात्मा गांधीजी त्या सभेच्या ठिकाणी उपस्थित नव्हते. मग हे राहिलेले काँग्रेसचे सदस्य आहेत पहा, मोतीलाल नेहरू असतील, जवाहरलाल नेहरूंचे वडील, अवंतिकाबाई गोखले असतील, विठ्ठलभाई पटेल असतील, सरदार पटेलांचे भाऊ, ह्या तिन्ही व्यक्ती हजर होते. त्याचबरोबर आणखी करंदीकर हजर होते, जॉन बाप्टिस्ट हजर होते, दिवाण चमनलाल हजर होते. मग या गोष्टी तुम्ही अभ्यास करताना बारकाईने अभ्यासल्या पाहिजेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपसुक कळलेलं असेल की पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी हे त्या आयटक ऑल इंडियन ट्रेड युनियन काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर नव्हते. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतायत पहा. 1857च्या बंडाबाबत बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, हे फेमस पर्सनॅलिटी आहेत पहा. लॉर्ड डलहौसी गव्हर्नर जनरल राहिलेला आहे. लॉर्ड कॅनिंग 1856-57 पर्यंत गव्हर्नर जनरल होता. जॉन लॉरेन्स 1864 ते 1869 पर्यंत गव्हर्नर जनरल होते. आता ह्युरोचं फेमस विधान तुम्हाला माहिती आहे की बंडवाल्यांमध्ये एकच मर्दानी होती, ते म्हणजे झाशीची राणी. लॉर्ड कॅनिंग काय म्हटला होता? लॉर्ड कॅनिंगचं असं मत होतं की ब्रिटिश लोकांचं हे नशीब आहे की त्यावेळेसच्या संस्थानिकांनी आपल्याला मदत केली, म्हणजे बंडवाल्यांना मदत न करता ते न्यूट्रल राहिले, आपल्या बाजूने राहिले. त्यामुळे त्यांनी एक बंधाऱ्यासारखं काम केलं आपल्यामध्ये आणि बंडवाल्यांच्या मध्ये. हे त्याचं फेमस विधान आहे. डलहौसीचं असं कुठलं विधान नाही 1857च्या उठावाबद्दल. मात्र जॉन लॉरेन्स हे वाक्य बोलला होता बा, बंडवाल्यांना एकही व्यक्ती जर नेता म्हणून मिळाला असता तर भारतातील इंग्रजांचे साम्राज्य लवकरात लवकर नष्ट झाले असते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जॉन लॉरेन्स. पुढचा प्रश्न पाहू. 6 नंबर पहा. लोकमान्य टिळकांनी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बघा, लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय चळवळ किंवा जहाल चळवळीवर कंपल्सरी आयोगानं प्रत्येक परीक्षेवर प्रश्न विचारलेले आहेत. परत एकदा रिपीट प्रश्न. लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी टिंबटिंब यांना नेपाळला धाडले. तुम्ही जर खाली एक बघितलं तर हे सगळेच्या सगळे टिळक भक्त आहेत पहा, म्हणजे टिळकांचे सगळे अनुयायी आहेत हे ऑप्शन मध्ये लोक सगळे. मग यापैकी पहा, हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर तर मोठे नाटककार पण होते, आणि हनुमंत कुलकर्णी हे कोल्हापूरच्या शिवाजी क्लबचे सदस्य होते. ह्या दोघांबरोबरच वासू काका जोशींना सुद्धा नेपाळमध्ये पाठवण्यात आलं होतं आणि तिथं बॉम्ब बनवण्याचं, काडतुसं, रायफली बनवण्याचं प्रशिक्षण घेऊन त्यांना माघारी भारतात येऊन इथं कारवाया करायच्या होत्या. या प्रश्नाचं अचूक उत्तर शिवाजी क्लबचे हनुमंत कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, जे नाटककार आणि टिळकांचे अनुयायी होते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, पुढं पहा. पुढचा प्रश्न. वसाहतवादामुळे भारतात खालीलपैकी कोणते परिवर्तन घडून आले? राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली, मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला, भारतात नागरीकरणाचा वेग वाढला, आणि देशीय उद्योगात वाढ झाली. आता तुम्ही जर नीट बघितलं, वसाहतवाद म्हणजे काय की ब्रिटिश लोकांचं भारतात येण्यामागे उद्देशच काय होता की इथं व्यापार करून इथली संपत्ती माघारी ब्रिटनला नेलं, कच्चा माल इथून घेणं आणि इथं पक्का माल विकणं. मग राष्ट्रवादाची भावना का वाढीस लागली? तर शिक्षणामुळं इथं असे काही लोक नेते तयार झाले की ज्यांना लक्षात आलं की ही परकीय राजवट उलथून टाकली पाहिजे. मध्ययुगीन राजवटीचा शेवट म्हणजे काय? आपल्याला माहित असेल की मध्ययुगात मुघल राजवट होती, इकडं नवाब होते. ह्या सगळ्यांचा पराभव करून सरते शेवटी भारतात एकच केंद्रीय सत्ता राहिली, ती म्हणजे ब्रिटिशांची. पुढे बघा, भारतात नागरीकरणाचा वेग वाढला. ह्याचा जर अभ्यास तुम्ही जर समजून घेऊन केला तर एक लक्षात येईल की ज्या वेळेस ब्रिटिश लोकांनी वखारी स्थापन करायला सुरुवात केल्या त्यावेळेस ती प्रेसिडेन्सी नगर होती पहा. मुंबई होतं, कलकत्ता होता, चेन्नई होता. ही नगरं आज सुद्धा 300-400 वर्षानंतर आपण पाहतोय, आज सुद्धा ती मोठ्या आणि खूप भरभराटीला आलेली नगर आहेत. मग ब्रिटिशांच्या वसाहतीचा परिणाम असा झाला की ग्रामीण भागातले देशी उद्योग संपले आणि लोकांनी बऱ्यापैकी शहरांकडे स्थलांतर करायला सुरुवात केली. खाली ऑप्शन आहे पहा, देशी उद्योगधंद्यात वाढ म्हटले, वाढ नाही, ब्रिटिशांच्या धोरणामुळे कच्चा माल घेणे आणि पक्का माल
इथं आणून विकणे या धोरणामुळे ब्रिटिशांच्या देशी उद्योगात वाढ झाली नाही तर ती काय झाली, घट झाली. देशी उद्योग देशोधडीला लागले. मग या सगळ्या अभ्यासावरून आपल्याला एक लक्षात येईल, पर्याय क्रमांक अ, ब आणि क म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, पुढं पहा 7 नंबरचा प्रश्न. येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभाराचा वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्य कारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू ते पाहतील. आता एक तुम्ही लक्षात घेतलं, तुम्हाला माहित असेल मराठ्यांचं राज्य भारतातलं संपल्यानंतर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा मुंबई प्रांताचा गव्हर्नर झाला होता. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचं मत असं होतं की इथल्या लोकांना जर आपण शिक्षण दिलं तर ते लोक शहाणे होतील, ते शहाणे झाले तर ते आपलं नैतिक कर्तव्यच आहे की त्यांना शिक्षण देऊन मोठं करणं. इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन तो काय म्हटला होता की या लोकांना जर शिक्षण दिलं तर ते आपल्याच परकीय पाश्चात्य शिक्षणाचा वापर करून आपल्यालाच या देशातून बाहेर काढतील. मग तुम्हाला लक्षात आलं असेल पा संदर्भ, केवळ शिक्षण देऊन स्वस्त भरणार नाहीत तर राज्यकारभाराचा वाटा देऊन संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्यकारभार आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील. म्हणजे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचं मत काय होतं, पाश्चात्य शिक्षणामुळे ह्यांना हक्क, कर्तव्य, जाणीवा ह्या गोष्टींचा अंदाज येईल आणि या गोष्टींचा अंदाज आल्यामुळे ते परकीय सत्तेविरुद्ध बंड करतील. मग त्याचंच रूपांतर कालांतराने 1857 उठावात झालं, हेही आपण पाहिलेलं आहे. मग हे फेमस वाक्य कोणाचं आहे तर पर्याय क्रमांक 2 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननं जे पत्र कोर्ट ऑफ डायरेक्टरला लिहिलं होतं ब्रिटनमध्ये, तर त्यातलं हे फेमस वाक्य माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, पुढं पहा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. खालील माहितीवरून समाज सुधारक ओळखा म्हणतायत पहा. ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते, पर्याय क्रमांक 1. पुढं पहा, त्यांनी 1840 मध्ये दिग्दर्शन हे पहिले मराठी मासिक सुरू केले. पुढचा ऑप्शन, ब्रिटिश सरकारने त्यांना 1840 मध्ये जस्टिस ऑफ पीस म्हणून नेमणूक केली. आता तुम्हाला जर माहित असेल तर बाळशास्त्री जांभेकर खूप फेमस आहेत पहा. 1832 मध्ये त्यांनी दर्पण हे पहिलं वृत्तपत्र सुरू केलं होतं. ते एल्फिन्स्टन कॉलेज मुंबईमध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते असिस्टंट प्रोफेसर पण होते, हेही बरोबर आहे. 1840 मध्ये त्यांनी दिग्दर्शन हे पहिले मराठी मासिक सुरू केले, अगदी तेही बरोबर आहे. आणि 1840 मध्ये त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली. तुम्ही नॉर्मल जरी समाज सुधारकांचा अभ्यास केला तर ही बेसिक स्टेटमेंट आहे. तुम्हाला दिग्दर्शन वरूनच तुम्हाला उत्तर बरोबर कळून जाईल, बाळशास्त्री जांभेकर. कारण महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर हे या लोकांमध्ये, ह्या दोन व्यक्तींमध्ये दिग्दर्शन मासिकाचा संबंध एवढ्या अलीकडच्या काळात कोणाचा नाही हे तुमच्या वाचनातून तुम्हाला लक्षात येईल. आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे निबंध मला तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर, सोपा कॅटेगरीतला हा प्रश्न होता, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढं पहा शेवटचा प्रश्न 10वा. इसवी सन 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. त्याच्या मागील उद्देश कोणता होता विचारलंय पहा. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, अगदी बरोबर आहे. आजही महर्षी कर्वेंची संस्था स्त्रियांना शिक्षण देण्याच्या बाबतीत अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. ठीक आहे, पुढे काय पहा, स्त्रियांना गायन कलेचं शिक्षण देणे. गायन कलेचं शिक्षण देण्यासाठी तुम्ही जर नीट अभ्यास केला तर महिला विद्यापीठ स्थापन करायची काही गरज नाहीये. पुढे बघा, स्त्रियांना स्वावलंबी बनवणे, अगदी बरोबर आहे. स्त्रिया त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आर्थिक स्वावलंबी होतील म्हणून सुद्धा महर्षी कर्वेंचा विद्यापीठ स्थापनेमागं उद्देश होता की महिलांना स्वावलंबी बनावं. म्हणजे यातून लक्षात येईल तुम्हाला पर्याय क्रमांक अ आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, अशा प्रकारे 10 प्रश्न इतिहासाचे होते. हे प्रश्न, या प्रश्नांची उत्तर देताना व्यवस्थित आपण पूर्ण अभ्यास करून याची उत्तर दिलेली आहेत. आयोगाच्या अँसर की मध्ये सुद्धा यात जास्त बदल होण्याची अजिबात शक्यता नाही, पण हा व्यवस्थित डेटा आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही हे उत्तर चेक करून तुम्ही पाहू शकता तुमचे किती व्यवस्थित उत्तर बरोबर आले. यशवंत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही बाकीच्या विषयांचा सुद्धा यूट्यूबवर व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.